संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त झाला। मग जास्त झाला म्हणजे दोघांमध्ये काय झालाय रे? फरक। मग फरक म्हणजे काय करतो आपण? दोघांची वजाबाकी। आता बघा वजाबाकी म्हणजे आता एकाच संख्येला संख्या माहिती आहे का? नाही माहिती। तिला कितीने गुणायचं होतं? 12 ने, परंतु चुकीने कितीने गुणलं त्याने? याच संख्येला 21 ने गुणलं तर दोघांमध्ये काय पडला आहे? फरक। मग फरक किती पडला आहे? 108 चा। म्हणजे दोघांचे काय करावं लागणार आहे? वजाबाकी। मग 21 गुणिले x म्हणजे किती येईल? 21x वजा 12 गुणिले x 12x बरोबर 108। आता 21x मधून 12x गेला किती येतो? 9x बरोबर 108। मग x इकडे तिकडे जाताना काय होईल? x बरोबर 108 भागिले 9 9 1 9 9 1 9 1 उरला 9 दुने 18 म्हणजे x बरोबर किती आला? 12। आपल्याला काय शोधायला लावलंय? ती संख्या। मग संख्या कोणती मांडली आपण? x मांडली म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 12।